नाशिक ग्रामीणमध्ये वाढत्या चोऱ्यांचा माग काढत येवला पोलिसांना मोठे यश मिळाले। पोलीस अधीक्षक माननीय बाळासाहेब पाटील यांच्या विशेष आदेशानुसार सुरू केलेल्या मोहिमेत 14 घरफोड्या आणि चोऱ्यांची उकल करण्यात आली आहे। गत काही महिन्यात अंदरसूल, नगरसूल, सावरगाव, कोळम, निमगाव, मड यासह अनेक गावांमध्ये चोरांनी धुमाकूळ घालत जवळपास 10 लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता। एकाच रात्री अनेक घरफोड्या झाल्यानं ग्रामस्थांत भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। गुप्त माहितीच्या आधारे येवला पोलिसांनी साध्या वेशातील रात्रगस्त नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशन राबवून कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर येथे सापळा रचला। त्यात अनिल चव्हाण, अविल भोसले, आग्या चव्हाण आणि साईनाथ जाधव या 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं, तर 3 आरोपी अद्याप फरार आहेत। तपासात आरोपींनी 14 गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून 10 तोळे सोने, 2 मोटरसायकले आणि चोरीसाठी वापरलेली हत्यारे जप्त करण्यात आली। या कारवाईमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक माननीय बाळासाहेब पाटील सर, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री तेजवीर सिंग संधू साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये आपण एक टीम फॉर्म केली होती। येवला तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पोलीस निरीक्षक मंडलिक आणि त्याचे सहकारी यांनी जवळपास 13 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। त्याच्यामध्ये 10 तोळे सोने आहे, 2 मोटरसायकली आहे। आरोपी 4 अटक करण्यात आलेले आहेत। त्यांचा 4 दिवस PCR घेण्यात आलेला आहे। आरोपी हे अट्टल घरफोडी करणारे आहेत। त्यांच्याकडे असलेले घरफोडीचे जे साहित्य आहे, कानस, कटोनी, ऍडजस्ट पाना, हे सर्व हस्तगत करण्यात आलेले आहे। याच्यामध्ये येवला तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतले 10 गुन्हे, निफाड पोलीस स्टेशनच्या हद्दीतले 3 गुन्हे आणि वैजापूर पोलीस ठाणे संभाजीनगर जिल्हा इकडचा 1 गुन्हा, असे 14 गुन्हे ओपन झालेले आहेत। उर्वरित 3 आरोपी जे आहेत ते अजून अटक करायचे आहेत। ते आरोपी अटक झाल्यानंतर अजून बाकीचा मुद्देमाल याच्यामध्ये हस्तगत होईल। अत्यंत चांगली कामगिरी, धाडसी कामगिरी या टीमने पार पाडलेली आहे। या टीममध्ये मंडलिक PI तालुका पोलीस स्टेशन, PSI हर्षवर्धन बहीर, PSI पवार, भरत कांदळकर, हवालदार बिन्नर, राजेंद्र पाटील, सचिन वैरागर, गणेश बागुल, योगेश मोरे, गणेश सोनवणे, पंकज शिंदे, संतोष जाधव, सागर बनकर, श्याम तेटे, राजू दुबे, ललिता ढाकणे, सुनीता महाजन, वंदना वाघ आणि हेमंत गिलगिले या सर्वांनी या कामगिरीमध्ये भाग घेतलेला आहे। आणि यांच्यामुळे हे 14 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि अट्टल असे घरफोडीचे गुन्हेगार यांनी अटक केलेले आहे। याबद्दल पोलीस अधीक्षक साहेब बाळासाहेब पाटील आणि तेजवीर सिंग संधू साहेब यांनी या सर्व टीमचं अभिनंदन केलेलं आहे।